प्रकरणाची सुरुवात करत असताना आपण प्रतिनिधित्व म्हणजे काय हा पहिला मुद्दा पाहत होतो. प्रतिनिधित्व म्हणजे काय हे पाहत असताना आपण सर्वप्रथम मागच्या व्हिडिओमध्ये लोकशाहीचे दोन प्रकार पाहिले, प्रत्यक्ष लोकशाही आणि प्रातिनिधिक लोकशाही. जुन्या काळामध्ये काही देशांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती, परंतु लोकसंख्या वाढली, भूप्रदेश वाढला आणि लोकसंख्या आणि भूप्रदेश वाढल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही शक्य नव्हते आणि त्याच्यामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार जगामध्ये बहुसंख्य देशांनी करण्याला सुरुवात केली. आणि मग ही प्रातिनिधिक लोकशाही, या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये प्रत्येक जनतेला शासन कारभारामध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची आवश्यकता नसते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देते आणि हे निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेसाठी शासन कारभार चालवतात. अशा लोकशाहीला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणत असतो. अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय याचा विचार केला. त्यानंतर ही प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये प्रतिनिधी सभा कशी निर्माण झाली याचा थोडक्यामध्ये आपण इतिहास पाहायला सुरुवात केली. त्याचा इतिहास पाहत असताना आपण सर्वप्रथम पाहिलं की जुन्या काळामध्ये सर्व देशांमध्ये राजेशाही शासन पद्धती होती आणि राजा हा ईश्वराचा अंश आहे. राजा कधीच चूक करत नाही अशा प्रकारचा राजाचा दैवी अधिकाराचा सिद्धांत मांडला गेला होता. राजे जे होते त्या राजांना आपला कारभार करण्यासाठी लोकांचं समर्थन पाहिजे होतं आणि मग त्याच्यासाठी हा सिद्धांत मांडला गेला आणि त्याच्यानुसार राजेशाही शासन पद्धतीची मूळ समाजामध्ये घट्ट बसवण्यात आली. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये राजे जे होते या राजांना शासन कारभार चालवण्यासाठी निधीची पैशाची गरज होती आणि मग त्याच्यातून त्यांना जनतेवर कर लावायचे होते. मग हे कर जमा करणं सोपं व्हावं या दृष्टिकोनातून हे कर गोळा करण्यासाठी राजांनी प्रतिनिधी नेमायला सुरुवात केली आणि मग हे प्रतिनिधी जे होते हे प्रतिनिधीतून प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आली. आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं की युनायटेड किंगडम जे हे युनायटेड किंगडममध्ये हाऊस ऑफ कॉमन्स ही जगातली सर्वात प्राचीन अशा प्रकारची प्रतिनिधी सभा म्हटली जाते. एवढा अभ्यास आपण मागच्या याच्यामध्ये केलेला होता. मग ही जी प्रतिनिधी सभा आहे या प्रतिनिधी सभेचा विचार करत असताना आपल्याला पुढच्या भागामध्ये याचा विचार करण्याचं लक्षात येतं की प्रतिनिधी सभेमध्ये लोक प्रतिनिधी निवडून द्यायला लागले, परंतु हे जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली, परंतु राजाचा आणि या प्रतिनिधींचा विरोध व्हायला सुरुवात झाली. राजाने एक म्हटलं असेल तर त्याला हे प्रतिनिधी विरोध करू लागले किंवा प्रतिनिधींनी एखादी गोष्ट मांडली असेल तर त्याला राजा विरोध करायला लागला आणि त्याच्यात प्रतिनिधी आणि राजा यांच्यामध्ये विरोधाची संघर्षाची स्थिती निर्माण झाली. आणि यातूनच 1640च्या दशकामध्ये इंग्लंडमध्ये क्रांती झाली. त्याचप्रमाणे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. या दोन राज्यक्रांत्या इतिहासामध्ये, इंग्लंडची राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती इतिहासामध्ये तुम्ही अभ्यासलेल्या आहे. इंग्लंडच्या राज्यक्रांतीचा विचार जर आपण केला तर इंग्लंडची राज्यक्रांती रक्तविहीन अशा प्रकारची राज्यक्रांती मानली जाते. रक्ताचा थेंब सांडला नाही. इंग्लंडमधल्या लोकांनी आंदोलनं केली. इंग्लंडमधले जे प्रतिनिधी होते त्यांनी आंदोलन केलं, त्याला जनतेने साथ दिली आणि राजा आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात झाली. परंतु या संघर्षामध्ये सैन्याचा वापर केला गेला नाही आणि त्याच्यामुळे रक्तविहीन अशा प्रकारची राज्यक्रांती होऊन राजे जे होते या राजांनी, इंग्लंडच्या राजांनी जनतेच्या काही मागण्या मंजूर केल्या. त्यानंतर पुन्हा आंदोलन झाल्यानंतर जनतेच्या काही मागण्या त्यांनी मंजूर करायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने जनतेच्या मागण्या मान्य करायला राजांनी सुरुवात केली आणि त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये क्रांती जी ही क्रांती होऊन राजांनी या मागण्या मान्य केल्यामुळे इंग्लंडमध्ये संवैधानिक राजेशाही निर्माण झाली. परंतु 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा विचार जर आपण केला तर ही राज्यक्रांती रक्तरंजित अशा प्रकारची राज्यक्रांती होती.
लोकांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला फ्रेंचच्या राजांनी विरोध केला. फ्रेंचच्या राजाचे जे सैनिक होते त्या सैनिकांनी जनतेवर अत्याचार जे हे अत्याचार करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे राजाचे सैनिक आणि जनता यांच्यामध्ये फ्रेंचमध्ये संघर्ष जो हा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये राजेशाहीचा पराभव झाला आणि फ्रेंच राज्यक्रांती होऊन त्या ठिकाणी प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आली व या प्रतिनिधी सभा होऊन त्या ठिकाणी राजकीय क्रांती जी ही क्रांती झाली आणि फ्रान्स प्रजासत्ताक राज्य बनलं. म्हणजेच आपण इंग्लंडची राज्यक्रांती आणि फ्रेंचची राज्यक्रांती या दोघांचा विचार जर आपण केला तर इंग्लंडची राज्यक्रांती रक्तविहीन अशा प्रकारची राज्यक्रांती होती आणि त्याच्यामुळे इंग्लंडच्या राजांनी लोकांच्या मागण्या मानल्यामुळे इंग्लंडमध्ये संविधानिक राजेशाही निर्माण झाली. युनायटेड किंगडममध्ये संविधानिक राजेशाही निर्माण झाली. परंतु फ्रान्समध्ये रक्तरंजित अशा प्रकारची क्रांती जी आहे ही क्रांती झाली आणि रक्तरंजित अशा प्रकारची क्रांती झाल्यामुळे त्या ठिकाणी जी लोकशाही निर्माण झाली ती लोकशाही होती प्रजासत्ताक लोकशाही निर्माण झाली आणि त्याच्यातून हे प्रतिनिधी निर्माण झाले आणि हे प्रतिनिधीची संकल्पना फ्रेंचमध्ये आणि इंग्लंडमध्ये दोन्ही ठिकाणी निर्माण करण्यात आली आणि प्रातिनिधिक सभा ज्या होत्या या सभा निर्माण करण्यात आल्या. या प्रातिनिधिक सभामध्ये प्रतिनिधी निवडण्यात आले. मग प्रतिनिधी म्हणजे काय याचा विचार आपण केला तर प्रतिनिधी म्हणजेच ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं असतं त्यांना प्रतिनिधी असं म्हटलं जातं. हे प्रतिनिधी जे असतात हे प्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्याच्यामुळे ते लोकांना जबाबदार असतात, लोकांना उत्तरदायी असतात आणि त्याच्यामुळे लोकांचे जे प्रश्न असतील, लोकांच्या ज्या समस्या असतील त्या समस्यांचा विचार करून ते प्रश्न आणि समस्या ज्या असतात या समस्या शासनाच्या दरबारी मांडणं आणि ते प्रश्न आणि समस्या सोडवून घेणं हे काम प्रतिनिधी करायला लागले आणि त्याच्यामुळे हे जे प्रतिनिधी होते हे प्रतिनिधी जनतेला आपले वाटायला लागले कारण जनतेचे प्रश्न किंवा समस्या ज्या होत्या या समस्या त्यांनी मांडायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामुळे प्रतिनिधी आणि जनता या दोघांमध्ये एक मधला मार्ग किंवा दोघांमध्ये अशा प्रकारचे जवळचे संबंध जे होते हे संबंध निर्माण हे निर्माण व्हायला लागले आणि याच्यातून राजकीय प्रतिनिधी जे होते हे राजकीय प्रतिनिधी राज्यकारभार चालवायला जे हे चालवायला लागले. त्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये 19व्या शतकाचा विचार जर आपण केला तर 19व्या शतकामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची ही जी संकल्पना होती ही संकल्पना युरोपसही जगाच्या अनेक भागांमध्ये पसरलेली होती आणि या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर 19व्या शतकामध्ये युरोप आणि आशिया खंड होता. या आशिया खंडामध्ये अनेक वसाहती होत्या. जसं आपण भारतामध्ये पाहिलं तर भारत या 19व्या शतकामध्ये इंग्रजांची वसाहत मानली जात होती आणि मग या वसाहतींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले होते आणि आशिया आफ्रिका खंडातल्या लोकांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य लढ्यासोबतच ही जी निर्णय प्रक्रिया होती या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी करून घेता यावं अशा प्रकारची मागणी करायला सुरुवात केली आणि मग त्या वसाहतीमधल्या जे होते राज्यकर्ते त्यांनी तेथील जनतेला राज्यकारभारामध्ये सहभागी करून घ्यायला सुरुवात केली कारण जनता आंदोलन करत होती आणि मग आपल्याला राज्यकारभार जर त्या ठिकाणी योग्य रीतीने करायचा असेल तर जनतेचे प्रतिनिधी जे या जनतेच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेणं आवश्यक आहे याचं महत्त्व त्यांना पटलेलं जे ते पटलेलं होतं आणि या महत्त्वातून त्यांनी प्रतिनिधींना शासन कारभारामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुरुवात केली आणि मग याच्यातून प्रतिनिधी सभा निर्माण झाली आणि लोकांनी प्रतिनिधी जसं आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये इंग्रजांनी ही लोकांची मागणी मान्य केली आणि प्रतिनिधी जे हे प्रतिनिधी निवडून देऊन हे प्रतिनिधी शासन कारभारामध्ये घ्यायला सुरुवात केली. मग हे प्रतिनिधी भारतामध्ये कशाला आले याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर हे प्रतिनिधी आणि भारतामध्ये प्रतिनिधित्व कसं निर्माण झालं याचा आपण आता थोडक्यामध्ये विचार करणार आहोत. प्रतिनिधी सभेचा विचार करायचा आहे तर 19वं शतक जे होतं या 19व्या शतकामध्ये आशिया आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती होत्या
आणि त्या वसाहतींवर युनायटेड किंगडमचं साम्राज्य पसरलेलं होतं. आणि मग या वसाहतीमध्ये स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेली होती. आणि मग त्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्वाची संकल्पना, प्रतिनिधित्वाची मागणी करायला सुरुवात केलेली होती. आणि त्याच्यामध्ये आशिया आफ्रिका खंडामध्ये ज्या मागण्या सुरू झाल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारताने आपलं प्रतिनिधित्व देण्यात यावं या दृष्टिकोनातून मागण्या करायला सुरुवात झालेली होती. त्याचा थोडक्यामध्ये इतिहास आपण जर पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की सर्वप्रथम 1857चा उठाव आपल्याला सगळ्यांना माहिती. इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम भारतीयांनी एकत्रित येऊन 1857चा उठाव जो आहे हा उठाव केलेला होता. हा जो 1157चा उठाव जो होता या उठावामुळे इंग्रजांवर दडपण आलं. तो उठाव दाबला गेला. तो 1857चा उठाव अयशस्वी झाला. तो आपल्याला मुद्दा पाहायचा नाही. परंतु तो जो उठाव होता या उठावामुळे इंग्रजांवर एक दडपण आलं. आणि मग या दडपणामुळे आपल्याला जर भारतामध्ये राज्यकारभार करायचा असेल तर निर्णय प्रक्रियेमध्ये भारतातल्या लोकांना सामील करून घेणं आवश्यक आहे हे ब्रिटिशांना पटलं. आणि 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीयांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याला सुरुवात केली. म्हणजेच त्याच्यासाठी 1861ची उजडावं लागलं. 1857चा उठाव झाला आणि त्याच्यानंतर 1861 जे होतं या 1861 मध्ये भारतामध्ये कायदे मंडळाची स्थापना इंग्रजांनी केली. आणि त्या कायदे मंडळावर काही भारतीयांच्या नेमणुका त्या ठिकाणी करण्यात आल्या. म्हणजेच 1861चा जो कायदा होता इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861 हा जो कायदा होता त्या कायद्याने भारतामध्ये कायदेमंडळाची स्थापना केली आणि त्या कायदेमंडळावर काही भारतीयांच्या नेमणुका करण्यात आलेल्या होत्या. परंतु या नेमणुका इंग्रजांनी आपल्या मर्जीतल्या लोकांच्या त्या ठिकाणी नेमणुका केल्या होत्या. त्यांनी जनतेचे प्रतिनिधी म्हटलं, परंतु त्यासाठी कोणतीही निवडणूक घेण्यात आलेली नव्हती. त्यांच्या नेमणुका त्यांनी करून प्रतिनिधी त्यांना म्हटलं. आणि परंतु हे प्रतिनिधी नियुक्त प्रतिनिधी होते. निवडलेले निर्वाचित प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी नव्हते. त्यानंतर 1892 मध्ये इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892 यामध्ये इंग्रजांनी कायदेमंडळाचा विस्तार केला आणि प्रतिनिधित्वाच्या निवडणुका घेऊ असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. परंतु प्रतिनिधित्वाच्या निवडणुका घेण्यासाठी त्यांनी मतदानाचा अधिकार कोणाला देऊ काय देऊ याबाबत संभ्रम ठेवला होता. आणि मोजक्याच लोकांना मतदानाचा अधिकार दिला जाईल. म्हणजेच प्रतिनिधी निवडले जाते, परंतु ते प्रतिनिधी कोणी निवडून द्यायचे या बाबतीमध्ये मतदानाचा अधिकार सगळ्यांना न देता मर्यादित लोकांना देण्याचं जे आहे देण्याचं मान्य केलेलं होतं. त्यानंतर 1908 आणि 1909 हा जो कायदा होता हा इंग्रजांनी केलेला कायदा होता. या कायद्यांनी कायदेमंडळाचा आणखीन विस्तार केला. त्याचप्रमाणे प्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आली. म्हणजेच 1861 मध्ये प्रतिनिधीची संख्या मर्यादित होती. त्याच्यानंतर 1892 मध्ये प्रतिनिधी निवडण्याचं मान्य करण्यात आलं. आणि 1908 आणि 1909 हा जो कायदा होता या कायद्यामध्ये प्रतिनिधित्वाची संख्या वाढवण्यात आली. कारण भारत हा मोठा देश होता आणि लोकसंख्या आणि भूप्रदेश मोठा असल्यामुळे प्रतिनिधींची संख्या वाढवणं आवश्यक होतं. आणि मग ती प्रतिनिधींची संख्या जी आहे ही संख्या 1908 आणि 1909 याच्यानुसार वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर 1919चा जो कायदा होता या 1919च्या कायद्याचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये अनेक सुधारणा केल्या होत्या. हा कायदा मोठा आहे. ज्याप्रमाणे 1909चा कायदा मोठा आहे, 1919चा कायदा आणि 1935चा कायदा हे 3 महत्वाचे सुधारणा कायदे इंग्रजांनी भारताच्या बाबतीमध्ये केलेले आहेत. त्या कायद्यामध्ये अनेक तरतुदी केल्या होत्या, परंतु आपल्याला या ठिकाणी त्या कायद्यातील फक्त प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विचार करायचा आहे. तर 18 आणि 19चा जो कायदा होता या कायद्यानुसार कायदेमंडळाचा विस्तार केला आणि त्यामध्ये लोकनियुक्त सदस्यांचं बहुमत राहील आणि या लोकनियुक्त सदस्यांच्या बहुमताने निर्णय जे हे घेतले जातील असं मान्य करून भारतीयांना काही अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर भारतातील प्रतिनिधित्वाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना सर्वात महत्वाचा टप्पा जो मानला जातो तो म्हणजे 1935चा कायदा.
1935चा जो कायदा होता, 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलो की भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे आणि भारतीय संघराज्य जे या भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य होल्डिंग टुगेदर किंवा केंद्रोत्सारी प्रवृत्तीतून भारतीय संघराज्य निर्माण झालेलं आहे. हे 1935 मध्ये निर्माण झालं होतं की 1935 पर्यंत एकच केंद्र सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात होतं, परंतु 1935 मध्ये इंग्रज जे होते हे इंग्रजांनी भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती निर्माण केली आणि त्यानुसार दोन सरकार निर्माण केले, एक केंद्र सरकार आणि दुसरं प्रांतीय कायदेमंडळाचं सरकार. आणि मग हे जे प्रांतीय स्तरावरचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये प्रतिनिधी लोकनियुक्त असावे हे ठरवण्यात आलं. आणि मग हे प्रांतीय विधानसभेच्या साठी त्या कालखंडामध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि भारतीयांनी मतदान केलं आणि मतदान करून आपले प्रतिनिधी प्रांतीय विधानसभेवर त्या ठिकाणी निवडून जे हे निवडून दिले. आणि भारतामध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना, निवडणुकीची संकल्पना लागू करण्यात आली आणि त्या निवडणुकीच्या द्वारे भारतामध्ये प्रतिनिधींची निवड करण्यात आली. आणि त्याच्यामुळे ही प्रतिनिधीची निवडीचा विचार जर आपण केला तर 1935चा जो कायदा होता, 1935च्या कायद्याने भारतामध्ये सर्वप्रथम निवडणुकीच्या द्वारे प्रतिनिधी निवडले गेले आणि मग हे प्रतिनिधी निवडून संघराज्य शासन पद्धती भारतामध्ये प्रस्थापित जे ती प्रस्थापित करण्यात आली आणि प्रतिनिधित्वाची संकल्पना रूढ करण्यात आली. त्यानंतर विचार जर आपण केला तर त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य जे हे स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सरकार स्थापन जे हे स्थापन झालं. मग हे जुनच सरकार होतं, त्याच्यासाठी 1947 मध्ये निवडणुका घेण्यात आलेल्या नव्हत्या. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती निवडण्यात आली होती आणि मग या घटना समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम सुरू केलेलं होतं. आणि मग भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीयांसाठी लागू करण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950ला भारत हे एक संसदीय शासन व्यवस्था भारतामध्ये प्रस्थापित करण्यात येईल असं भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलं. आणि मग भारतामध्ये सर्वप्रथम 1952 मध्ये पहिल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. 1952ची पहिली भारतातली सार्वत्रिक निवडणूक मानली जाते. या निवडणुकीमध्ये प्रौढ मताधिकाराच्या पद्धतीनुसार भारतातील सर्व जनतेला मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला होता आणि प्रौढ मताधिकाराच्या तत्वानुसार भारतातील सर्व जनतेने मतदान केलं आणि मतदानाने आपले प्रतिनिधी जे आहेत हे प्रतिनिधी निवडले, आमदार निवडले, खासदार जे आहेत हे खासदार निवडले आणि हे संसदेचे प्रतिनिधी जे आहेत हे प्रतिनिधी निवडून त्यांनी संसदीय शासन पद्धती भारतामध्ये खऱ्या अर्थाने 1952 मध्ये रूढ करण्यात आली. आणि तेव्हापासून प्रतिनिधित्वाची संकल्पना भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आज जर आपण विचार केला आज भारतामध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना रूढ झालेली आहे आणि त्यानुसार विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, राज्यसभा असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, या सगळ्यांमध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना रूढ करण्यात आलेली आहे. भारतीय जनतेला ही संकल्पना आपली वाटते आणि मग भारतीय जनता वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये मतदान करतं आणि मतदान करून आपले प्रतिनिधी निवडून देण्याचं काम करत आहे. आणि हे प्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असतात आणि उत्तरदायी राहून जनतेचे प्रश्न आणि समस्या शासनामध्ये मांडून ते प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे शासनाने जे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले असतील ते जनतेच्या हिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवून जनतेला त्या निर्णयाचा लाभ घेण्याचं आवाहन करून जनतेपर्यंत ते निर्णय पोहोचवून शासन आणि जनता या दोघांमध्ये मध्यस्थाची भूमिका करण्याचं काम हे प्रतिनिधीकडून पार पाडलं जातं. आणि अशा प्रकारे प्रतिनिधित्वाची पद्धत आज सार्वत्रिक अर्थाने भारतामध्ये रूढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार प्रतिनिधित्वानुसार भारतामध्ये शासन कारभार चालवला जातो. अशा प्रकारे आपण जर थोडक्यात विचार जर आपण केला तर जगामध्ये प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेचा विचार करत असताना हाऊस ऑफ कॉमन्स ही जगातली सर्वात प्राचीन अशा प्रकारची प्रतिनिधी सभा मानली जाते.
त्यानंतर 1640 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 1789 मध्ये फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झाली आणि दोन्ही ठिकाणी प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आल्या. परंतु इंग्लंडमध्ये संविधानिक राजेशाही निर्माण करण्यात आली आणि फ्रान्समध्ये प्रजासत्ताक निर्माण करण्यात आलं. त्याचप्रमाणे भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये 1857च्या उठावापासून प्रतिनिधीच्या मागणीला जोर धरण्यात आला. 1961 मध्ये कायदेमंडळाची स्थापना करून त्याच्यावर भारतीयांची नेमणूक करून प्रतिनिधी नेमण्यात आलं. परंतु ते निवडणुका घेण्यात आल्या होत्या, नियुक्त प्रतिनिधी होते. त्यानंतर 1892चा कायदा आला, त्याच्यानंतर 1909चा कायदा आला, त्याच्यानंतर 1919चा कायदा आला आणि त्याच्यानंतर 1935चा कायदा आला. आणि या 1935चा जो कायदा होता त्या कायद्यानुसार भारतामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आणि भारतीयांना मतदानाचा अधिकार देऊन प्रांतीय विधानसभेवर प्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत रूढ करण्यात आली. आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारताची राज्यघटना लागू करण्यात आली आणि स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार निवडणुकीच्या तत्वाद्वारे प्रतिनिधींची निवड करून प्रतिनिधित्वाची लोकशाही भारतामध्ये रूढ करून प्रतिनिधी सभा निर्माण करण्यात आल्या. अशा प्रकारे थोडक्यामध्ये प्रतिनिधी सभेचा इतिहास आपल्याला सांगितला जातो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये हे प्रतिनिधी कसे निवडले जातात. प्रतिनिधी आपण पाहिलं की लोकशाहीमध्ये हे प्रतिनिधी निवडून द्यावे लागतात. मग हे निवडून द्यायच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, त्या निवडून द्यायच्या पद्धती आपण पुढच्या भागामध्ये या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत प्रतिनिधित्व म्हणजे काय याचा अभ्यास हा अभ्यास तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.